नमस्कार. तर आज काय बनवायचं? तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. तर या ठिकाणी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. धने पावडर, ओवा, तीळ, हळद, लाल तिखट, बेसन पीठ, थोडंसं मीठ, बारीक चिरलेली मेथी. इथे मी सर्वप्रथम मेथी धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण नितळल्यानंतर थोडं त्याला चिरून घेतलेले आहे. लसूण आणि मिरची बारीक वाटलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण इथे गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेणार आहोत. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे याचा. तर यानंतर आपण याच्यामध्ये तिखट हळद सगळं टाकून घेऊयात. तर या ठिकाणी थोडं लाल तिखट, ओवा आणि तीळ, हळद, धने पावडर, त्याचबरोबर गरजेनुसार मीठ टाकणार आहोत आपण. यामध्ये आता वाटलेली मिरची आणि लसूणचा ठेचा टाकणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण हे मिक्स करून घेऊयात आणि नंतर यामध्ये आपण मेथी ॲड करणार आहोत. तर यामध्ये आता आपण मेथी ॲड करत आहोत. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. पहिले हे जे मेथीला सुटलेलं पाणी आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मिक्स करणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून त्याची पीठ बनवणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी कणिक जास्त पातळ नाही करायची, थोडी घट्ट अशीच ठेवायची आहे. तर आता आपण यामध्ये हळूहळू पाणी ॲड करून छान असं पीठ बनवून घेऊयात. छान असं पीठ भिजवून घेणार आहोत याचं आता. तर आपल्या तर कणिक अशी भिजत येत आहे. घट्टच ठेवायची आहे कणिक, पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली छान अशी कणिक भिजवून झालेली आहे. तर याला आपण थोडं तेल लावून घेणार आहोत आणि नंतर एका भांड्यामध्ये 15 ते 20 मिनिट त्याला भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग आपण पराठे बनवायला घेऊयात. पाहू शकता तुम्ही आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यावरती थोडं तेल लावून, त्याला क्रस्ट चढणार नाही म्हणून मग आपण त्याला वरच्या बाजूने थोडं तेल लावून डब्यामध्ये ठेवणार आहोत आणि 15 मिनिटं त्याला भिजून झाल्यावरती मग पराठे बनवणार आहोत. तर आता 15 मिनिट झालेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण याचे छोटे गोळे करून पराठा लाटायला घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण बारीक गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण एक छोटं गोळी करून घेतलेली आहे कणकेची आणि आपण जे राहिलेलं पीठ आहे त्याला झाकण लावून ठेवायचं आहे, नाहीतर त्याला क्रस्ट चढेल वरून. सो त्याला आपण झाकण लावून ठेवूयात आणि आता आपण लाटायला सुरुवात करू पराठा. थोडं पीठ लावून घ्यायचं आहे, छान असं हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं. जर पीठ चिटकत असेल तर थोडंसं पीठ वगैरे लावून जरी घेतलं तुम्ही तरी चालेल. पीठ छान असं भिजलेलं होतं त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता छान असा पराठा होत आहे.
थोडं पीठ लावून घेतो आपण या ठिकाणी, त्याला थोडं चिटकू नये म्हणून. या ठिकाणी आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. तर आणि आपला तवासुद्धा आता गरम झालेला आहे. तर आपण त्याच्यावरती त्याला छान असं भाजून घेऊया. तर आता आपण याच्यावरती पराठा टाकून घेणार आहोत. तर त्याला छान असं सगळ्या साईडनी भाजून घ्यायचा आणि जेव्हा त्याला छोटे छोटे वरून फोड येतील तेव्हाच त्याला पलटी करायचा. पाहू शकता याला तर छोटे छोटे असे बबल्स यायला लागलेले आहेत. त्याला थोडंसं भाजले की आणखी मग आपण त्याला पलटी करूया. तर आपण याला आता पलटी करून घेऊया. पाहू शकता छान असं भाजलेलं आहे या साईडनी पण. आपण याला तर छान तूप लावून घेऊया सगळ्या बाजूंनी. सगळ्या बाजूनी त्याला तर तूप लावून घेतलेलं आहे छान. बघा खूप छान असा पराठा भाजून गेलेला आहे. आपण या बाजूला सुद्धा तर छान तूप सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे. बघा सगळ्या बाजूने आपण याला तर तूप लावून घेतलेलं आहे आणि खूप छान भाजून निघालेला आहे पराठा आपला. पहा आणि जास्त मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही, नाहीतर मेथी पण करपून निघते. त्याच्यामुळे बारीक गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूंनी. छान असं खरपूस भाजून निघलेला आहे. तर याला आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. मस्त खूप छान झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता आपले पराठे छान असे तयार आहेत. याला तुम्ही शेंगदाण्याची चटणी, दही याच्यासोबत खाऊ शकता आणि छान अशी टेस्ट पण झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.